ही घटना आहे धर्मस्थळ येथील 17 वर्षाच्या सौजन्याची। संध्याकाळचे 5 वाजले होते। 17 वर्षाची सौजन्या कॉलेजमधून अजूनही घरी पोहोचली नव्हती। रोज ती 4:30 ते 5 पर्यंत घरी यायची। तिची आई दारात बसून तिची वाट पाहत होती। तिच्या चेहऱ्यावर एक काळजीची एक अस्पष्ट किनार दिसत होती। हे गाव पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं होतं। फक्त 200 लोकवस्तीचं। गावात बस नव्हती, पण घाटातून 20 मिनिट चालत गेलं की सौजन्या घरी पोहोचायची। रात्र झाली, वडीलही घरी आले, पण सौजन्याचा अजूनही पत्ता नव्हता। फोनवर तिच्या मैत्रिणींनी ती घाटात उतरून घराच्या दिशेने गेल्याचं सांगितलं गेलं। एका चुलत्यानेही तिला रस्त्यात पाहिलं होतं। मग ती मुलगी अचानक गेली कुठे? संपूर्ण गाव तिला शोधण्यासाठी बाहेर पडलं। गावातल्या रिकाम्या घरांपासून ते जंगलापर्यंत आणि शेतापर्यंत सगळीकडे शोध सुरू झाला। शोधूनही काहीच न मिळाल्याने काही तासानंतर गावातील 200 लोक पोलीस ठाण्यात पोहोचले। सुरुवातीला पोलिसांनी केस घ्यायला टाळाटाळ केली, पण एवढ्या मोठ्या जमावाला पाहून त्यांनी केवळ FIR नोंदवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू असं सांगून जमावाला परत पाठवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी सौजन्याच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला। रात्रभर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिच्या खासगी भागाला चिखल लावण्यात आला होता। गावकऱ्यांना प्रश्न पडला की रात्री इथे काहीच नव्हतं, मग सकाळी हा मृतदेह इथे कसा आला? काही वेळातच गावातील काही तरुणांनी एका मानसिक रुग्ण असलेल्या संतोषला मंदिराजवळून पकडून आणलं। त्याला मारहाण करून ते पोलिसांना म्हणाले, हाच तो आरोपी। पोलिसांनीही संतोषला अटक केली आणि त्यानेच गुन्हा केल्याचं मान्य केलं। संतोष कर्नाटकातील शृंगेरीचा होता आणि लहानपणापासून त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती। तो मंदिरातला प्रसाद खाऊन जगत होता। दरम्यान सौजन्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम अत्यंत निष्काळजीपणे आणि कमी प्रकाशात करण्यात आलं। त्याची व्हिडिओग्राफी झाली नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी मिळालेले पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये तब्बल 7 दिवसांनी पाठवले। तपासात पोलिसांची टाळाटाळ स्पष्ट दिसत होती। पोलीस सौजन्याच्या घरी गेले आणि तिच्या आईकडून तिचे अवस्था तपासणीसाठी मागितले। आईने ते दिले, पण नंतर कोर्टात पोलिसांनी तेच कपडे संतोषकडून सापडलेले पुरावे म्हणून सादर केले। यामुळे सौजन्याच्या कुटुंबाला पोलिसांच्या तपासावर संशय आला आणि त्यांनी CID चौकशीची मागणी केली। दबावामुळे तपास CIDकडे गेला। CIDने संतोषला पोलिसांकडे आणणाऱ्या 5 तरुणांची चौकशी केली। त्यांना संशय आला, पण पुरावे मिळाले नाहीत। अखेर CIDनेही संतोषलाच आरोपी ठरवले। 1 वर्षानंतर हा तपास CBIकडे गेला। CBIने 4 वर्षाच्या तपासानंतरही संतोषच्या नावावर शिक्कामोर्तब केला। 2011 मध्ये संतोषला अटक झाली होती, पण 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चौकशी व्यवस्थित झाली नाही असं सांगून त्याला निर्दोष मुक्त केलं। त्यामुळे सौजन्याची केस अनसॉल्व्ह राहिली। ही काही पहिलीच घटना नव्हती। गेल्या 40 वर्षात धर्मस्थळ भागात 416हून अधिक बेपत्ता होण्याच्या केसेस समोर आल्या होत्या, ज्यात 95% महिला होत्या। 1979 मध्ये प्राध्यापिका वेदवल्ली यांचा त्यांच्याच बाथरूममध्ये जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता। 1986 मध्ये कॉलेजला गेलेली पद्मलता कधी परत आलीच नाही। 4 महिन्यांनी नेत्रावती नदीत तिचा सांगाडा सापडला। 2003 मध्ये MBBSची विद्यार्थिनी अनन्या भट बेपत्ता झाली। तिचाही तपास लागला नाही। एका क्राईम सिरीजला लाजवेल अशा या घटना होत्या। 1979 ते 2025 पर्यंत 600हून अधिक मिसिंग, मर्डर आणि रेपच्या केसेस इथे घडल्या आहेत, पण त्यात काहीच निष्पन्न झालं नाही। पण मग 2025च्या 22 जूनला एक मोठी घटना घडली। बेंगलोर येथील 2 वकिलांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं। यात एका सफाई कामगाराने 100हून अधिक महिलांचे मृतदेह पुरल्याची कबुली दिली। त्याने हे काम काही बाहुबली व्यक्तींच्या सांगण्यावरून 1995 ते 2014 या काळात केल्याचं सांगितलं। त्याला आता पश्चाताप होत आहे म्हणून तोही कबुली देत होता। त्याने पुरावे म्हणून काही कवटी आणि हाडांचे फोटोही सोबत दिले होते। 24 जूनला हे पत्र व्हायरल झाल्यावर 27 जूनला वकिलांची टीप SPंना भेटायला गेली, पण भेट झाली नाही। 27 जूनपासून माध्यमांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। अखेर 3 जुलैला तो सफाई कामगार तोंडावर काळा मास्क घालून वकिलांच्या टीमसोबत SPंना भेटला आणि त्याने कबुली दिली। 4 जुलै रोजी केस रजिस्टर झाली। 11 जुलैला त्याने कोर्टात स्टेटमेंट दिलं आणि पहिल्या टप्प्यात 13 जागा सांगितल्या जिथे त्याने मृतदेह पुरले होते, पण स्थानिक पोलिसांकडून त्याला सहकार्य मिळत नव्हते। अखेर 17 जुलैला एका सिनियर वकिलांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून SIT स्थापन करण्याची मागणी केली। 19 जुलैला DIG प्रणब मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन झाली। 25 जुलैला त्या व्यक्तीला सोबत नेऊन 13 साईट्सची पाहणी झाली आणि 29 जुलैला खोदकाम सुरू झालं। साईट नंबर 6 वर मानवी सांगाड्याचे 15 हाडं मिळाली।
साईट नंबर 11A वर तर हाडांचा खच, एक कवटी आणि गाठी बांधलेली साडी सापडली. फॉरेन्सिक तपासणीत मातीत आणि हाडांमध्ये विषारी पदार्थ आढळले. या सगळ्यामुळे धर्मस्थळबद्दलचं गुढ वाढत गेलं. आधी इथे दर्शनाची चर्चा व्हायची, आता बॉडी या शब्दाची चर्चा होत आहे. कुणाला काही दिसलं का, कुणी काही पाहिलं का, असे प्रश्न विचारले जात आहेत. मंदिरातील गर्दी निम्मी झाली आहे. हॉटेल्स रिकामी पडले आहेत. या सगळ्या संशयाच्या भोवऱ्यात इथलं दंडाधिकारी कुटुंब, पोलिसांनी उचललेली न उचललेली पावलं आणि तो कपड्याने झाकलेला माणूस चर्चेत आहे. कदाचित हे गूढ उत्खननातून सुटेल किंवा मग कधीच नाही. दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.